हे आता अमेरिकेला सुद्धा कळलेलं आहे, पण आपल्या देशाला अजूनही कळलेलं आहे. आपण फक्त अशोक खरात आणि झिरवळकर यांच्यामध्येच गुंतलेलो आहो, आणि ते गुंतलेलो आपण नाही आहे, तो गुंतवलेला आहे. स्वतः फडणवीस साहेबांनी गृह खात्याला कळवलं की कोणी जर असे नवीन व्हिडिओ अपलोड करत असेल अशोक खरात आणि झिरवळकर साहेबांचे, तर त्यांच्यावर रीतसर केस झाली पाहिजे. पण तरीही नवीन व्हिडिओ अशोक खरात याचे येत आहेत. हे कोण करत आहेत? स्वतः फडणवीस साहेब. का? की हा देशाचा जे अनपढ राजा आहे ना, या कॅरेक्टरलेस अनपढ राजाचे व्हिडिओ किंवा एप्स्टीन फाईल या भारताने विसरावी, आणि येणारे 5 राज्यामध्ये जे इलेक्शन आहे बीजेपीला निवडून द्यावे, अशी आमचे फडणवीस साहेबांची अपेक्षा आहेत. म्हणून महाराष्ट्र जनतेला माझं सांगणं आहे की हे तुम्हाला अशोक साबळे समोर करतील, हे तुम्हाला झिरवळकर साहेबांना समोर करतील, पण आपल्याला एप्स्टीन फाईल विसरायची नाही. कारण भारत देशाला बदनाम करणारा हा सर्वात जालिम तृतीयपंथी 56 इंच सीना असणारा हा अनपढ राजा आपण निवडून दिलात. त्याचं प्रायश्चित आपल्याला करायचं आहे. जय हिंद.